वेलकम टू इमेल प्लॅटफॉर्म. होप यू डूइंग एक्स्ट्रीमली वेल. तर आपण लास्ट क्लासमध्ये क्वेश्चन नंबर 45 पर्यंत डिस्कस केलेला आहे. याचा आन्सर जे आहे हे 12 आहे. ठीक आहे. इन वर्नियर बेवल प्रोटेक्टर 1 डिग्री इज डिवायडेड इंटू हाऊ मेनी वर्नियर डिव्हिजन. तर 1 डिग्री जे आहे ते 12 वर्नियर डिव्हिजनमध्ये डिवाइड केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा प्रकारे तुमच्यासाठी जे आहे फिटरचे सध्या तरी माझ्याकडे 10 असे क्वेश्चन पेपर आहेत जे मी डिस्कस करणार आहे. ठीक आहे. टेस्ट सिरीज तर तुम्हाला घ्यायचीच आहे. टेस्ट सिरीज चांगल्याने तुम्हाला सॉल्व्ह पण करायची आहे. साथ ही साथ तुम्हाला हे जे व्हिडिओज आहेत, जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते बघायचे आहेत, कारण डिस्कशनमधून पण भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या इथे क्लिअर होऊ शकतात. ठीक आहे. आणि एक्झाममध्ये जर ॲज इट इज क्वेश्चन उठून आला तर तुम्हाला ही जी तुमची मेमरी आहे ही डायरेक्टली तुम्हाला आन्सरवरती टिक करून, ठीक आहे, ते पिक्टोग्राफिक मेमरी जे म्हणतात ती मेमरी तुम्हाला इथे हेल्प करेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. विच टेपर इज यूज्ड ऑन द स्पिंडल नोज ऑफ द लेथ हेड स्टॉक. तर जी स्पिंडल नोज आहे लेथ हेड स्टॉकचा, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा टेपर यूज केले जाते. तर मागच्या व्हिडिओ पण मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये की मोर्से टेपर हे मोस्टली यूज केले जाते. ड्रिलिंगमध्ये ब्राऊन अँड शार्पी टेपरचा उपयोग केला जाते. ब्राऊन अँड शार्पी टेपरचा मिलिंगमध्ये. ठीक आहे, मिलिंगमध्ये. बाकी मोर्से टेपर यूज केले जाते तुमच्या लेथ मशीनमध्ये यूज केले जाते, ड्रिलिंगमध्ये यूज केले जाते. ठीक आहे. ऑलमोस्ट सगळ्या जागी मोर्से टेपरचा उपयोग केला जातो. ओके. तर ऑप्शन डी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. ऑप्शन डी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट इन वेल्डिंग इज. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट दोन प्रकारचे असतात, एक डिस्ट्रक्टिव्ह आणि एक नॉन डिस्ट्रक्टिव्ह. ठीक आहे. डिस्ट्रक्टिव्ह आणि नॉन डिस्ट्रक्टिव्ह. नॉन डिस्ट्रक्टिव्हमध्ये आपण जे आहे त्या मटेरियलला खराब नाही करत, वर्कपीसला तोडफोड नसते होत. पण डिस्ट्रक्टिव्हमध्ये वर्कपीसची तोडफोड होते, म्हणजे इम्पॅक्ट टेस्ट. ठीक आहे. इम्पॅक्ट टेस्ट आहे तुमची, टेन्साईल टेस्ट आहे. तर टेन्साईल टेस्टमध्ये काय करणार की स्पेसिमेन घेणार आणि त्याला इकडून ओढणार. मग काय होणार, ते तुटून जाईल. तर ते हे काय असते, ते तुमची डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट असते. तर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टमध्ये कोणतं येते, रेडिओग्राफिक टेस्ट जे आहे ज्याच्यामध्ये आपण बिलकुल पण त्या वर्कपीसला तोडणार नाही, काही करणार नाही, पण त्याची जे आहे टेस्टिंग केली जाते. तर ते आहे तुमचं नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. टेन्साईल, इम्पॅक्ट अँड फटिग टेस्ट हे कसल्या टेस्ट आहेत, हे डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आहेत. कसले आहेत, डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48. जनरल composition of high speed steel cutting tool in the ratio of 18:4:1. In this ratio 18 refers to what. तर ते हाय स्पीड स्टील जे आहे तुमचं त्याच्यामध्ये 18:4:1 हे कंपोजिशन दिलेले असते. तर ह्याच्यामध्ये जे हे 18 आहे हे असते तुमचं टंगस्टन, 4% तुमचं असते क्रोमियम आणि 1% तुमचं व्हॅनेडियम असते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हाय स्पीड स्टील कुठे कुठे यूज केले जाते, तर मोस्टली जे आपले कटिंग टूल असतात, जसं की तुमचा ड्रिल बीट आहे हा हाय स्पीडचा बनलेला असते, हाय स्पीड स्टीलचा बनलेला असते. तुमचा जो हॅक्सॉचा जो ब्लेड असतो तो पण हाय स्पीड स्टीलचा बनलेला असते. तर यू शुड रिमेंबर दिस. ठीक आहे. तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. 18% रिप्रेझेंट द टंगस्टन, 4% रिप्रेझेंट द क्रोमियम अँड 1% रिप्रेझेंट द व्हॅनेडियम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. 1 मीटर इज इक्वल टू वॉट. तर 1 मीटरमध्ये तुमचे 1000 mm असतात. किती असतात, 1000 mm मध्ये विचारले त्याच्यामुळे. ठीक आहे. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. ओके. क्वेश्चन नंबर 50. द डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम लिमिट साईज अँड द करस्पॉन्डिंग बेसिक साईज ऑफ द कंपोनंट. तर एक बेसिक साईज आहे तुमची. ठीक आहे. तर बेसिक साईज आणि मॅक्झिमम लिमिट मधला डिफरन्स जे असते, ठीक आहे, हे काय सांगते, तर हा तुमचा अप्पर डेव्हिएशन सांगतो. काय सांगतो, अप्पर डेव्हिएशन. ठीक आहे. ऊपरी विचलन ज्याला म्हणतात हिंदीमध्ये. राईट आन्सर काय आहे, ऊपरी विचलन, अप्पर डेव्हिएशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 51. इफ द डायमेन्शन ऑफ कंपोनंट इज फिनिश्ड विदिन द लिमिट्स ऑफ साईज देन इट विल बी अ और ॲन. तर जर तुमचे वर्कपीस आहे, ठीक आहे, एक वर्कपीस आहे, त्याची तुमची जी पण तुम्ही लिमिट त्याला प्रोव्हाइड केली होती ती लिमिट त्यांनी फुलफिल केली आहे. म्हणजे सपोज तुम्ही म्हणले की हे 50 mm डायमीटरचा बनला पाहिजे, ते 50 mm डायमीटरचा बनला एक्झॅक्ट. हेही सुपर फिनिशिंग वगैरे सगळे जितकं पण तुम्ही लिमिट्स तिथे प्रोव्हाइड केलेले आहेत, तुमचे सगळे ते लिमिट्स त्यांनी फुलफिल केलेले आहेत. तर ते फुलफिल केले तर तुम्ही काय करणार, त्याला ते
फेकून देणार का? नाही, ते तुम्ही ते ॲक्सेप्ट करणार. तर हे खूपच इझी. हा काही ह्याला वाचण्याची गरज नाही कोणतं चॅप्टर, काहीच नाही. फक्त क्वेशन वाचलं, ऑप्शन्स वाचायचे आणि समजून जाईल, की मिनिमम साईज आहे का, बेसिक साईज, रिजेक्टेड साईज, ॲक्सेप्टेबल साईज. जर विदिन द लिमिट्स ऑफ साईज दिलेला असेल कोणतं फिनिश कंपोनंट, तर तुम्ही त्याला ॲक्सेप्टच करणार ना. कोणी पागलच असेल तर त्याला रिजेक्ट करेल, आहे का नाही? तर इथे अभ्यास करण्याची गरज होती का ह्या टॉपिकची? नाही. तर काही क्वेशन तुम्हाला असे येतील पेपरमध्ये बघा, तुमचे 40 क्वेशन्स आहेत ना, तो क्वेश्चन पेपरचा असा तुमचं हे असेल, की त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन खूप ईझी असतील. 20 क्वेश्चन, ऑलमोस्ट 20 क्वेश्चन जे आहे 40 मार्क एकदम ईझी, सगळ्यांना भेटून जातील इतके ईझी. ज्यांनी कोणी एकदा पण रिव्हिजन केलं असेल किंवा एकदा पण पूर्ण सिलेबस कंप्लीट केला असेल, डोळ्याच्या खालून गेला असेल त्या व्यक्तीचा, तर 20 क्वेश्चन त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी ईझी असतील त्या पेपरमध्ये. 10 क्वेश्चनमध्ये जे आपले जे 10 क्वेश्चन्स आहेत, ह्या 10 क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन असे असतील जे थोडेसे हार्ड लेव्हलमध्ये असतील. ठीक आहे. आणि जे बाकीचे उरलेले 8 क्वेश्चन आहे, हे मीडियम लेव्हलचे असतील. ठीक आहे. आणि उरलेले 10 क्वेश्चनमध्ये 5 क्वेश्चन तुमचे मला असं वाटत आहे, की वर्कशॉप कॅल्क्युलेशन प्लस ड्रॉइंगमधून येतील आणि 5 क्वेश्चन जे येतील ते खूपच हार्ड असतील. हार्ड म्हणण्यापेक्षा हे प्रॅक्टिकल बेसवरती असतील. ज्यांनी चांगल्याने लेथ मशीनवरती किंवा ड्रिलिंग मशीनवरती प्रॅक्टिकल केलेले असतील, प्रॅक्टिकल क्लास किंवा कंपनीमध्ये वर्क, त्यांना हे 5 क्वेश्चन आरामात जमून जातील. तुम्हाला समजा ते 5, 5, 10 आणि हे 10 आणि हे 20, हे 40 क्वेश्चनचा अशा प्रकारे तुमचा जे पेपर पॅटर्न असेल. तुमचे 20 क्वेश्चन एकदम ईझी असतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसणार. तुम्हाला एकदम ईझी क्वेश्चन विचारले जातील. युनिट कन्व्हर्जनचं विचारलं जाईल, लिस्ट काउंट विचारलं जाईल, स्टील रूलबद्दल विचारलं जाईल. एक पेपर मी डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत इस्रोचा, तेव्हा तुम्हाला समजून जाईल की कशाप्रकारे पेपर येणार आहे. 10 क्वेश्चन असे असतील जे मीडियम लेव्हलमध्ये, मीडियममध्ये पण 2 क्वेश्चन हार्ड लेव्हलचे असतील. 5 क्वेश्चन खूपच हार्ड असतील आणि 5 क्वेश्चन वर्कशॉप आणि ड्रॉइंगचे असतील. अशा प्रकारे वर्कशॉप, ड्रॉइंग आणि इंडस्ट्रियल 4.0 पण येऊन जाईल याच्यामध्ये. ठीक आहे. हे सगळं या 5 क्वेश्चनमध्ये निपटून जाईल. म्हणजे 10 मार्क्स ह्याचे, 10 मार्क्स ह्याचे, 10 मार्क्स, हे 20 मार्क्स झाले ना? 20 ह्याचे. ठीक आहे. आणि हे 20 ह्याचे. असे 80 मार्काचा पूर्ण तुमचा टोटल हे होईल. ठीक आहे. 20 हे 40 मार्क. ठीक आहे. हे 40 मार्क हे 10, 20 आणि हे 10, 20. हे 40, हे 40, 80 मार्क्स तुमचे. तर समजलं तुम्हाला की 20 क्वेश्चन जे असतील ते ईझी असतील, ते सगळ्यांना जमून जातील. ठीक आहे. सगळ्यांनाच जमतील. असं नाही की कोणी म्हणजे ज्यांनी कोणी एकदा फिटरचा सिलेबस कंप्लीट केला असेल, त्याला कमीत कमी मी सांगते माझ्या अनुभवावरून, पूर्ण 4ही सेमिस्टरचे पुस्तकं तुम्ही जर चांगल्याने वाचले एकदा तरी आणि त्याची नोट्स काढून तुम्ही ती रिवाईज करत असताल, जे की मी एक्स्पेक्ट करत आहे की तुम्ही करत असणार, तर तुम्हाला 50+ मार्क्स असेच पडून जातील. ही गॅरंटी आहे. कारण क्वेश्चन जे असतील ते ईझी लेव्हलचेच असतील. बाकी 50च्या वरती जर तुम्हाला मार्क्स घ्यायचे असेल, तर तुम्हाला थोडी जास्त मेहनत करावी लागेल. थोडी जास्त म्हणजे काय मॅडम, काही एक्स्ट्रा वाचावं लागेल का? नाही. एक्स्ट्रा नाही, एम-सी-क्यू जास्तीत जास्त सॉल्व्ह करावं लागेल. एम-सी-क्यू सॉल्व्ह करायचे म्हणजे काय, की मॉक टेस्ट सॉल्व्ह करायची. मॉक टेस्ट, फुल मॉक टेस्ट. चॅप्टर वाईज नाही करायचं आता. चॅप्टर वाईज करायचे दिवस गेले. आता फुल मॉक टेस्ट द्यायचं तुम्हाला. आणि फुल मॉक टेस्टसाठी अंडर द सन जितके पण मॉक टेस्ट अवेलेबल असतील, फ्री असो, पेड असो, सगळे घेऊन घ्या. जर कोणी अफोर्ड नाही करू शकत, तर आमचे टेस्ट सीरीज अवेलेबल आहे अफोर्डेबल एकदम प्राईसमध्ये. तुम्ही ते पर्चेस करू शकता. ठीक आहे. तर ते घ्या. अदरवाईज जर कोणी बिलकुल पण टेस्ट सीरीज अफोर्ड नाही करू शकत आहे, तर मग ते जे आहे ते आपल्या भारत स्किल ॲप्लिकेशनवरती, या भारत स्किल जी तुमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती पण एम-सी-क्यूज अवेलेबल आहेत. ते करू शकता. इस्रोच्या वेबसाईटवरती पण एम-सी-क्यूज अवेलेबल आहेत. ते करू शकता. टेक्स्टबुकच्या वेबसाईटवरती फ्रीमध्ये काही एम-सी-क्यूज अवेलेबल आहे. एक्झाम वेदा म्हणून एक वेबसाईट आहे, तिथे अवेलेबल आहे. एम-सी-क्यू बाबा म्हणून आहे, तिथे अवेलेबल आहे. मी हे सगळं सांगितले, 30 डेजची जी एक्झाम स्ट्रॅटेजी मी सांगितली, त्याच्यामध्ये मी सगळं सांगून बसली आहे. तर तुम्ही उपयोग करून घ्या त्या गोष्टीचा आणि एम-सी-क्यू जास्तीत जास्त सॉल्व्ह करा. आणि आमची जर तुम्हाला टेस्ट सीरीज परचेस करायची असेल, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. क्लिक करा आणि तुरंत तुम्ही परचेस करून पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. ओके. तर इथे राईट आन्सर आहे ॲक्सेप्टेबल साईज. क्वेश्चन नंबर 52. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिझन फॉर ॲक्सिडेंट? हे सेफ्टीचा क्वेश्चन झाला. सेफ्टीचा एक क्वेश्चन येईल तुम्हाला. अनअवेअरनेस ऑफ डेंजर, हेच तर एक ॲक्सिडेंटचं जे आहे कारण असते, की तुम्हाला माहीतच नाही की कशाप्रकारे जे आहे डेंजर येऊ शकते आणि कोणत्या साईडने येऊ शकते. नेक्स्ट आहे निग्लिजन्स. निग्लिजन्स म्हणजे तुम्ही त्याला टाळमटाळ केली किंवा म्हणतो ना की नजरहटी, दुर्घटना घटी.
तर त्याला म्हणतात निग्लिजन्स. इम्प्रॉपर यूज ऑफ टूल्स, हो, जर तुम्ही कोणतं प्रॉपरली यूज नाही केले टूल्सचं, तर ते एका प्रकारे काय होऊ शकते, जसं ड्रिल चकमध्ये ड्रिल बीट ठेवून दिलं आणि त्याला थोडंसं ढिलं तुम्ही त्याला हे जे आहे फिट केलं, ढिलं फिट केलं आणि ड्रिल बीट चालू म्हणजे तुमचं स्पिंडल स्टार्ट केलं, तर स्पिंडल स्टार्ट केलं तर ते उडून लागू शकते ना, तुम्हालाही लागू शकते, तुमच्या आसपास जे लोक असतील त्यांनाही लागू शकते. तर हे काय झालं, हे एक तुमचं जे आहे ॲक्सिडेंटचं कारण झालं. पण इथे विचारले नॉट अ रिझन फॉर ॲक्सिडेंट, तर युजिंग ग्लव्स इज नॉट अ रिझन फॉर ॲक्सिडेंट, ॲक्च्युली इट्स अ प्रिव्हेन्शन फॉर ॲक्सिडेंट. ठीक आहे, हे ॲक्सिडेंट प्रिव्हेंट करू शकते. ठीक आहे, प्रिव्हेंट करू शकते. क्वेश्चन नंबर 53. The jig which doesn't have a base but can be set over the jog to be drilled is called. तर हा जो ड्रिल जिग म्हणून टॉपिक आहे तुमचा 4th सेमिस्टरमध्ये, पहिला का दुसराच टॉपिक आहे, पहिलाच टॉपिक आहे आय थिंक. तर हा टॉपिक वाचून घ्या तुम्ही. खूप 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 इम्पॉर्टंट टॉपिक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट, लाईक VIP करून टाकू आपण याला. ठीक आहे, VIP टॉपिक आहे हा, याला तेवढी इज्जत द्या आणि हे टॉपिक वाचून काढा. तर जे तुमचं चॅनल जिग असते ना, चॅनल जिग, ते चॅनल जिग जे आहे त्याच्यामध्ये बेस प्रोव्हाइड नसतो. पण ते जे आहे तुम्ही ड्रिलिंगमध्ये त्याचा उपयोग करतो. ठीक आहे, कसं, तर ते तुम्ही तुमच्या वर्कपीसवरती माउंट करता. ठीक आहे, वर्कपीसवरती माउंट करता आणि त्या हिशोबाने जे आहे ड्रिलिंग तुमची केली जाते. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 54. The narrow and thin part of the file which fits into the handle is called. फाईल पहिलाच टॉपिक आहे, पहिल्या सेमिस्टरमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक. सेफ्टी नंतरचा दुसरा जे टेक्निकलचा टॉपिक आहे तो इम्पॉर्टंट टॉपिक, फाईल. तर फाईल जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे फाईल आहे, स्पेशल फाईल आहे तुमची. ठीक आहे, आणि नॉर्मल फाईल, हे सगळे फाईल वाचून घ्या. तर इथं विचारत आहे की हँडलमध्ये जो पार्ट जातो त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात टँग. ठीक आहे, अशा प्रकारे असते फाईल तुमची. ही शोल्डर असते, हे टँग असते आणि इथे एक फेरूल म्हणून असते आणि हे हँडल आहे. तर हा वाला जो एरिया आहे असा आणि असा, हे वाला जो एरिया आहे इथून इथपर्यंतचा, दिस इज टँग. दिस इज टँग. ह्याच्यावरती ना हार्डनिंग केली जाते ना टेम्परिंग, काहीच नसते ह्याच्यावरती केलेलं. कारण हे अल्टिमेटली वुडनचा जो तुमचा हँडल आहे त्याच्यामध्ये जाऊन बसते, तर ह्याचं काही कामधंदा नसते कटिंगमध्ये. त्याच्यामुळे ह्याच्यावरती काहीही पैसा खर्च केला जात नाही. ठीक आहे, तर बी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55. ड्यू टू कंटिन्युअस रबिंग ऑफ बेल्ट ऑन द surface pulley, the belt gets dried up due to friction and heat generated. This caused the belt to slip. Which of the following material is applied on the inner face of the belt to reduce the belt slip? बेल्ट स्लिप रिड्यूस करण्यासाठी खूप सारे प्रकार असतात. खूप सारे तुम्ही तिथे उपयोगात आणू शकता ते ऑपरेशन. जसं की तुम्ही एखादी एक्स्ट्रा तिथे पुली माउंट करून टाका. बेल्टचं जे आहे टेन्शन वाढून जाईल, बेल्ट स्लिप कमी होऊन जाईल. पण सपोज तुमचं बेल्ट स्लिप होतंय, तिथे तुम्ही एक्स्ट्रा पुली नाही लावू शकणार. मग काय करायचं, तर तिथे जे आहे तुम्ही टॅलो किंवा पावडर रेझिनचा उपयोग करतो तिथला फ्रिक्शन कमी करण्यासाठी. ठीक आहे, तिथलं फ्रिक्शन कमी करण्यासाठी. आणि तिथे फ्रिक्शन कमी झालं म्हणजे तुमचं जे पण पॉवर ट्रान्समिशन आहे ते चांगल्या प्रकारे होईल. पॉवर ट्रान्समिशनचा वेस्टेज नाही होणार. द राईट आन्सर इज टॅलो ऑर पावडर रेझिन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56. व्हॉट टाईप ऑफ बॉन्ड इज युज्ड इन हाय स्पीड ग्राइंडिंग व्हील? हाय स्पीड ग्राइंडिंग व्हीलमध्ये रेझोनाइट बॉन्डचा उपयोग केला जाते. जे ग्राइंडिंग व्हील असतात त्याच्यामध्ये डिफरंट बॉन्ड असतात. एक असते आपला विट्रिफाईड बॉन्ड, ज्याला V ह्या सिम्बॉलने दाखवलं जाते. रबर बॉन्ड R ह्या सिम्बॉलने दाखवलं जाते. शेलॅक बॉन्ड E ह्या सिम्बॉलने दाखवलं जाते. रेझोनाइट जे बॉन्ड आहे हे B ह्या सिम्बॉलने दाखवलं जाते. अँड सिलिकेट बॉन्ड ही S ह्या सिम्बॉलने दाखवलं जाते. याचे सिम्बॉल्सही विचारले जातात. ठीक आहे, हे सिम्बॉल्स ही इम्पॉर्टंट आहेत, लिहून घ्या. विट्रिफाईड, रबर, शेलॅक, रेझोनाइट, सिलिकेट. ठीक आहे, तर इथे आन्सर काय आहे, रेझोनाइट बॉन्ड इज यूज्ड इन हाय स्पीड ग्राइंडिंग व्हील. ठीक आहे, ही यूज केली जाते कुठे, हाय स्पीड ग्राइंडिंग व्हीलमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 57. विच टाईप ऑफ गेज इज यूज टू चेक द इंटरनल थ्रेड्स? इंटरनल जे थ्रेड्स असतात ते चेक करण्यासाठी आपण कोणता गेज इथे उपयोगात आणतो, तर इथे आपण स्क्रू थ्रेड प्लग गेज उपयोगात आणतो. अशा प्रकारे असते स्क्रू थ्रेड प्लग गेज. स्क्रू थ्रेड प्लग गेज
असं, असं, असं इथे एक नॉच प्रोव्हाईड केलेलं असते. ठीक आहे. ते नॉच जाते त्या इंटरनल थ्रेडमध्ये कच पकडते आणि मग आपण जे आहे ते इंटरनल थ्रेड तिथे एका प्रकारे चेक करू शकतो. मेजर नसते करत. कोणता पण गेज मेजरमेंटसाठी उपयोगात नसते आणला जात. ते फक्त आणि फक्त चेकिंगसाठी उपयोगात आणला जातो. तर इथे राईट आन्सर काय आहे? स्क्रू थ्रेड प्लग गेज इज युज्ड फॉर द चेकिंग ऑफ इंटरनल थ्रेड्स. ठीक आहे. चेकिंग ऑफ इंटरनल थ्रेड्स. क्वेश्चन नंबर 58. In the heat treatment process, normalizing is done to. तर नॉर्मलायझिंग ही जी प्रोसेस केली जाते, ही कशासाठी केली जाते? तर कोल्ड वर्किंग नंतर, ठीक आहे. कोल्ड वर्किंग नंतर जे आहे, तुमच्या वर्कपीसमध्ये खूप जास्त इंटरनल स्ट्रेसेस जनरेट होतात. मग ते इंटरनल स्ट्रेसेस करण्यासाठी आपण ॲनेलिंग करतो. मग ॲनेलिंग झाली, नंतर काय असते, की आपल्याला त्याच्यामध्ये जे त्याचे ग्रेन्स असतात ते रिफाईन करायचे असतात. म्हणून आपण तिथे नॉर्मलायझिंगचा उपयोग करतो. ठीक आहे. तर रिफाईन द ग्रेन स्ट्रक्चर वी यूज नॉर्मलायझेशन. इम्प्रूव्ह मशिनेबिलिटी नाही, ॲनेलिंगचा उपयोग केला जातो. ते इन्क्रीज हार्डनेस, इथे हार्डनिंगचा उपयोग केला जातो आणि इन्क्रीज ब्रिटलनेस हार्डनिंगमध्येच होऊन जाते. ब्रिटलनेस इन्क्रीज करण्यासाठी ॲज कोणती स्पेशल हीट ट्रीटमेंट प्रोसेस नाही आहे. ओके. तर राईट आन्सर काय आहे? ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. ऑप्शन बी, रिफाईन ग्रेन स्ट्रक्चर ऑफ द workpiece we used normalizing heat treatment process. Question number 59. Carbon dissolved in iron to form a solid solution is called. तर फेराइट म्हटलं जाते त्याच्यामध्ये. आयन जे आहे, ठीक आहे, आयन जे असते त्याच्यामध्ये तुम्ही कार्बन डिझॉल्व करणार. ठीक आहे. कार्बन डिझॉल्व करणार तर ते सॉलिड सोल्युशन क्रिएट होते. तर कोणतं सॉलिड सोल्युशन क्रिएट होते? फेराइट हा सॉलिड सोल्युशन इथे क्रिएट होते. तर आयन कार्बन डायग्राम जर तुम्ही एकदा केली तर तुम्हाला हे जमून जाईल. ठीक आहे. तुम्हाला हे जमून जाईल. तर राईट आन्सर काय आहे? फेराइट. ऑप्शन बी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 60. आफ्टर थ्रेडिंग अ होल बाय अ टॅप. टॅपिंग काय असते? हे इंटरनल थ्रेड मेथड आहे. इंटरनल थ्रेड ऑपरेशन आहे. इट वॉज फाउंड दॅट द क्रेस्ट ऑफ थ्रेड वॉज नॉट फॉर्म्ड थ्रू आउट. क्रेस्ट काय असते? हे तुमचं थ्रेड आहे. ठीक आहे. हे थ्रेड आहे तुमचा. तर थ्रेडचा जो हा वरचा हिस्सा असतो, हा वाला जो भाग आहे, टॉप मोस्ट पार्ट, हे क्रेस्ट म्हटलं जाते. आणि हा जो बॉटम मोस्ट असते हे रूट असते. आणि हे क्रेस्ट आणि रूटला जोडणारा हा वाला एरिया, दिस इज कॉल्ड फ्लँक. फ्लँक. तर इथे विचारलंय की तुमची क्रेस्ट प्रॉपरली फॉर्म नाही झाली आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिझन्स वुड हॅव कॉज टू बी दिस डिफेक्ट. तर हे काय आहे? टॅपिंग डिफेक्ट आहे. काय आहे? टॅपिंग डिफेक्ट आहे, की ह्याच्यामध्ये जे आहे तुमची क्रेस्ट बरोबर बनलीच नाही, अशी अशी झाली. कुठे चांगली झाली आणि कुठे मग अशा प्रकारे. हे काय झालं? असं झालं. हे क्रेस्ट बनली आहे का चांगली आहे? नाही बनली आहे. हे थ्रेड बरोबर बनलं आहे का नाही बनलं आहे? हे वेगवेगळ्या थ्रेडचं मिक्सचर झालं. तर हे कशामुळे झाले आणि काय ह्याचं मागचं कारण आहे? तर इन्सफिशियंट कूलिंग सप्लाय नाही, हे कारण नाही आहे. ब्रोकन टिप ऑफ द कटिंग इज नो. होल साईज इज स्लाइटली लेस दॅन द टॅप ड्रिल साईड नाही. होल साईज जर तुमची असेल, बघा टॅप ड्रिल साईजचा एक फॉर्म्युला असतो, मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. 100% जर तुम्हाला जे तुमचे टॅप्स बनवायचे किंवा तुमचे थ्रेड बनवायचे, ठीक आहे. टॅप ड्रिल साईज म्हणून फॉर्म्युला असते. 2 फॉर्म्युले असतात त्याचे, लक्षात ठेवा. एक असते हे जे असते, एक असते प्रॅक्टिकल बेसिस फॉर्म्युला, एक असते थेरॉटिकल बेसिस फॉर्म्युला. प्रॅक्टिकलमध्ये काय असते, की तुमचे जर थ्रेड 60% पण चांगले बनले, तर ते खूप चांगली स्ट्रेंथ प्रोव्हाईड करू शकतात. तर नॉर्मली काय करतो आपण, जेव्हा आपण कंपनीमध्ये कोणी काम केलं असेल, ITI होल्डर सांगू शकते ही गोष्ट. टॅप ड्रिल साईज तो काय करतो, सरळ-सरळ काय करतो, मेजर डायमीटरमधून पिच मायनस करतो आणि डायरेक्ट जे आहे तुमची टॅप ड्रिल साईजची साईज प्रोव्हाईड केली जाते. पण थेरॉटिकल 100% तुम्हाला थ्रेड जे आहे एकदम 100% तिथे थ्रेड बनवायचे. म्हणजे कशी, की तुमचे थ्रेड खराबच नाही झाले पाहिजे. एकदम ॲक्युरेट साईजचे थ्रेड बनवायचे. तिथे फॉर्म्युला असते टॅप ड्रिल साईज किंवा ह्यालाच मायनर डायमीटर म्हटलं जाते तिथे. मायनर डायमीटर इज इक्वल टू मेजर डायमीटर मायनस 2 इंटू डेप्थ ऑफ थ्रेड. आता डेप्थ ऑफ थ्रेड काय असते? डेप्थ ऑफ थ्रेड असते 0.6134 इंटू पिच ऑफ दॅट डायमीटर. हे फॉर्म्युला असते. म्हणजे 100% टॅप बनवायचे असेल, टॅप ड्रिल साईजचा फॉर्म्युला आहे मेजर डायमीटर मायनस 2 इंटू डेप्थ ऑफ थ्रेड. डेप्थ ऑफ थ्रेड 0.6134 इंटू पिच. ठीक आहे. हे लिहून घ्या कुठेतरी, हे खूप वेळा एक्झाममध्ये आलेलं आहे क्वेश्चन.
ठीक आहे. तर क्वेशन काय विचारले आहे, की बाबा तुमचं जे टॅब ड्रिल साइज जे तुम्ही टॅब बनवलाय, थ्रेड बनवले त्याचे क्रेस्टच चांगले नाही बनले. का? तर कारण काय झालं, की तुमचं जे तुम्ही वर्कपीसमध्ये जे होल प्रोव्हाईड केला होता, ते टॅब ड्रिलच्या होलपेक्षा मोठा होता. तर मग तिथे क्रेस्ट बनणारच कुठून? तिथे तुम्ही मटेरियलच अवेलेबल नाही करून दिलं आहे ना, म्हणजे MRR करण्यासाठी, मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी तिथे मटेरियलच रिमूव्ह नाही केलं, तर मग कशाप्रकारे तिथे तुमचे थ्रेड तैयार होतील, है ना? काटने को कुछ है ही नहीं तो क्या ही कटेगा वहाँ पे ऐसे. तर राइट आन्सर काय आहे इथं? होल साइज इज स्लाइटली मोर दॅन द टॅब ड्रिल साइज. ठीक आहे. होल साइज जर मोठा असेल टॅब ड्रिल साइजपेक्षा, हे तुमचं ट्रॅप ड्रिल ठीक आहे. हे तुमचं सपोज तुमचं टॅप टॅप आहे हे. ठीक आहे. हे तुमचं टॅप आहे आणि तुमचा होलच एवढा मोठा झाला. आता हे मध्ये जाऊन करणार तरी काय? काय कटच काही करू शकणार नाही ना, असं आहे हे. ठीक आहे. समजलं? तर हे प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 61. कपलिंग्स आर यूज्ड टू कनेक्ट द शाफ्ट व्हेन द शाफ्ट्स आर. तर कपलिंग जे असते, वेगवेगळ्या प्रकारचे कपलिंग्स असतात. हे जे कपलिंग्स प्रोव्हाईड केले जाते, 2 पाईपला जोडण्यासाठी आपण याचा उपयोग करतो किंवा 2 शाफ्टला जोडण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. तर ही जी कपलिंग आहे, ही जी आहे, ही कशासाठी उपयोगात आणतो? टू जॉइंट टू बी जॉइंट परमनंटली, शाफ्ट परमनंटली जॉइन करण्यासाठी नाही. टू बी डिस्कनेक्टेड ऑफन, कभी-कभी डिस्कनेक्ट करने के लिए नहीं. टू इन मिसअलाइनमेंट, नो. टू बी डिस्कनेक्टेड ऑफन अँड टू कॉम्पन्सेट अ स्लाइट मिसअलाइनमेंट बिटवीन टू शाफ्ट. हे राइट आन्सर आहे. ह्या 2 ऑप्शनचं मिळून हा वाला जो ऑप्शन बनलाय ना, हे राइट आन्सर आहे इथे, की कधी-कधी काढणं म्हणजे डिस्कनेक्ट करण्यासाठी हे परमनंट आहे का जॉइंट? नो. इट इज अ सेमी परमनंट जॉइंट म्हणू शकतो आपण याला किंवा टेम्पररी जॉइंट म्हणू शकतो. कधी-कधी काढावं लागेल. मिसअलाइनमेंट असेल तर ते स्लाइटली 2 शाफ्टमध्ये ते कॉम्पन्सेट करण्यासाठी पण जे आहे आपण कपलिंगचा उपयोग करतो. तर राइट आन्सर काय आहे? ऑप्शन डी. टू बी डिस्कनेक्ट ऑफन अँड टू कॉम्पन्सेट अ स्लाइट मिसअलाइनमेंट बिटवीन द 2 शाफ्ट्स. Next question, question number 62. A tool which is used to enlarge a drill hole is known as. तर तुमचं एक ड्रिलिंग झालेली आहे. तुमचा होल बनलाय तुमचा 10 चा. ठीक आहे, 10 चा बनलाय. पण तुम्हाला जे आहे हे अजून एनलार्ज करायचं आहे. एनलार्ज करायचं आहे, पण जास्त पण एनलार्ज नाही करायचं. त्याचं तुमच्याकडे ड्रिल बिट अवेलेबल नाही आहे. 11 चा ड्रिल बिट अवेलेबल नाही. काय करणार मग आता? मग तिथे आपण बोरिंगचा उपयोग करणार. बोरिंग टूलचा उपयोग करणार तिथे आणि जे तुमचं ड्रिल होल्ड आहे ते इनलार्ज करणार. एक्झिस्टिंग ड्रिल होल्डच इनलार्ज करणार. तर बोरिंग टूल इज द राइट आन्सर ओव्हर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 63. वाईल गॅस कटिंग द नोझल शुड. ठीक आहे. तर गॅस कटिंगमध्ये तुमचं नोझल किती दूर असलं पाहिजे वर्कपीसपासून हे विचारलेलं आहे. ते टच द वर्कपीस नाही, मग टच केलं तर मग ते हे खराब करून टाकेल ना वर्कपीसला. 2 अवे फ्रॉम द वर्कपीस नाही, हे खूपच जवळ होऊन जाईल. 2 खूप जवळ होऊन जाईल. 5 अवे फ्रॉम द वर्कपीस. येस, दिस इज द राइट आन्सर, की वर्कपीस हे तुमचं वर्कपीस आहे इथून 5 ठीक आहे. 5 वरती तुमचं इथे नोझल ठेवलं जाते आणि इथे जे आहे तुमचं गॅस कटिंग केली जाते. तर राइट आन्सर बी, 5 अवे फ्रॉम द वर्क. क्वेश्चन नंबर 64. द डेप्थ बार ऑफ वर्नियर कॅलिपर इज अटॅच टू. तर वर्नियर कॅलिपरमध्ये तुमचे जे आहे एक असतं तुमचा फिक्स जॉ. ठीक आहे. एक असतं तुमचं फिक्स जॉ इकडे आणि एक असतं तुमचं मूव्हेबल जॉ, हे वाला. ठीक आहे. दिस इज मूव्हेबल जॉ, दिस इज फिक्स जॉ. तर हे मूव्हेबल जे जॉ आहे तुमचं, इथे हे तुमचं डेप्थ बार अटॅच केलेलं असते. ठीक आहे. डेप्थ बार अटॅच टू द मूव्हेबल जॉ ऑफ वर्नियर कॅलिपर. तो ऑप्शन डी इज द राइट आंसर ओवर हियर. ठीक है. मूवेबल जॉ को वर्नियर कैलिपर का डेप्थ गेज संलग्न किया रहता है. क्वेश्चन नंबर 65. द हेडस्टॉक ऑफ लेथ इज सिच्युएटेड ॲट. तर लेथ मशीनमध्ये बघा, हे तुमची लेथ मशीन आहे, हे तुमचं लेथ बेड आहे. तर इकडे असते तुमचं हेडस्टॉक आणि इकडे असते तुमचं टेल स्टॉक. तर तुमचा हेडस्टॉक जे आहे, असं तुम्ही ऑपरेटर आहे. ठीक आहे. ऑपरेटर ह्या इकडून पाहते बघा. ठीक आहे. ऑपरेटर इकडून पाहते. तर जेव्हा तुम्ही बघत आहे, तर ते तुमच्या लेफ्ट हँडला, ठीक आहे, जसं तुमची स्क्रीन पकडली आहे तुम्ही, तर तुम्ही तुमच्या स्क्रीनच्या लेफ्ट हँड साईडला हेडस्टॉक असेल आणि तुमच्या स्क्रीनच्या राईट हँड साईडला तिकडे तुमचं जे आहे ते टेल स्टॉक असेल. तर कोणी इकडून पाहत असेल तर
कोणी इकडून पाहत असेल तर मग हे उलटं होऊन जाईल. राइट हँडला हेड स्टॉक, लेफ्ट हँडला टेल स्टॉक. पण कधीही पण तुम्ही बघा, आपण ह्या साइडनी उभं टाकून कधीच इथे ऑपरेशन करत नाही. आपण नेहमी इकडच्या साइडनी उभं टाकूनच ऑपरेशन करतो. त्याच्यामुळे राइट आन्सर आहे लेफ्ट हँड एंड ऑफ द लेथ बेड. ठीक आहे. राइट आन्सर काय आहे? लेफ्ट हँड हेड ऑफ द लेथ बेड. कोणीही राइट हँड नाही लिहिणार इथे. राइट हँडला आपलं टेल स्टॉक प्रोव्हाईड केलेलं असते. स्वतःला इमॅजिन करायचं, जेव्हा असे प्रॅक्टिकल बेसिस क्वेश्चन येतील तेव्हा स्वतःला इमॅजिन करायचं त्या मशीनच्या समोर. ठीक आहे. तर राइट आन्सर ऑप्शन बी इज द राइट आन्सर ओव्हर हिअर. ठीक आहे. लेट मी जस्ट रब दिस थिंग ओव्हर हिअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 66. ब्रोचिंग इज द प्रोसेस इन विच. तर ब्रोचिंग कसली प्रोसेस आहे? ह्याच्यामध्ये एक टूल असते जे पुश अँड पुल केलं जाते होल सर्फेसेसमध्ये. ठीक आहे. पुश अँड पुल, अ टूल यूज टू पुश और पुल थ्रू अ होल्स और अ सर्फेस. ब्रोचिंग ऑपरेशनमध्ये. तर हे ड्रिलिंगमध्येच येऊन जाईल हे ऑपरेशन. ठीक आहे. तर ऑप्शन ए इज द राइट आन्सर ओव्हर हिअर. अ टूल इज पुश्ड और पुल्ड through a hole or a surface. Next question, the taper ratio of the standard metric self-holding taper is. self-holding आणि self-locking दोन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. self-locking जे आहे हे मोरसे टेपरला म्हटलं जाते. ठीक आहे. self-locking टेपर. तर तुम्हाला विचारलं की हे जे सेल्फ होल्डिंग टेपर आहे याच्यामध्ये टेपर किती प्रोव्हाइड केलेलं असते. तर हे 1:20 हा याचा रेशो असतो. तर 1:20 इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. ठीक आहे. 1:20 इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. हे काय झालं? हे फॅक्च्युअल डेटा झाला. मग काय करायचं? डायरीमध्ये लिहून घ्यायचं आणि हे पाठ करायचं. फॅक्ट्स खूप आहेत ना, फॅक्ट्स खूप आहेत, तर फॅक्ट्स कसे लक्षात राहणार? पाठ करूनच लक्षात राहतात. ठीक आहे. कोणी असं म्हणत असेल रट्टा मारतं वगैरे, तर IAS ऑफिसर्स पण खूप साऱ्या गोष्टी रट्टा मारतात. ठीक आहे. म्हणूनच त्यांच्या लक्षात तेवढ्या गोष्टी राहतात. त्याला मेमरी जी असते आपली ही बार रिपिटेशननीच ते मेमरी स्ट्रॉंग होत असते. ओके. क्वेश्चन नंबर 68. व्हॉट इज द फंक्शन ऑफ हुड इन द फोर्स? हुड म्हणजे काही नाही, लीड, ढक्कन. बघा इथे ढक्कन दिले. लीड जे असते फोर्जमध्ये कशासाठी त्याचा उपयोग केला जातो? तर हे जे हुड आहे हे आपण डस्ट आणि जे तुमचं स्मोक निघते ते बाहेर काढण्यासाठी आपण फोर्जमध्ये हुडचा उपयोग करतो. तर बघा, प्रिव्हेंट रेन वॉटर फॉलिंग ऑफ द हॅट. हे क्वेश्चन, हे ऑप्शनच नाही, सॉरी. गिव्ह अपिअरन्स टू द फोर्ज, नो. लेट आउट स्मोक अँड डस्ट, हे राईट आन्सर आहे. ऑप्शन सी राईट आन्सर ओव्हर हिअर. स्मोक आणि डस्ट काढण्यासाठी जे आहे तिथे आपण त्याचा उपयोग करतो. धुआं तथा धूल को बाहर करना है तब हम वुड का इस्तेमाल करते फोर्ज में. क्वेश्चन नंबर 69. द फंक्शन ऑफ फ्लक्स इन सोल्डरिंग इज टू. सोल्डरिंग म्हणा किंवा कोणतं पण ऑपरेशन म्हणा, फ्लक्स कशासाठी उपयोग केला जाते? तर त्याच्यामध्ये बघा, रिमूव्ह ऑक्साईड फ्रॉम द सोल्डरिंग सरफेस, येस. प्रिव्हेंट करोजन, येस. प्रमोट वेट सरफेस, येस. तर ऑल ऑफ द अबोव आन्सर इज द राईट आन्सर फॉर फ्लक्स. हे फ्लक्सचे फंक्शन आहे, हे लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. लिहून घ्या ऑल ऑफ द अबोव. क्वेश्चन नंबर 70. द वेट ऑफ ॲन इंजिनियर्स हॅमर यूज फॉर मार्किंग पर्पसेस. तर हे तुमच्या हॅमर हा चॅप्टर जे दिलेला आहे फर्स्ट सेमिस्टरमध्ये त्याच्यात दिलेला आहे, नेहमीच्या पुस्तकात तो प्रोव्हाइड केलेला आहे, बघून घ्या. तर तुमचं 250 ग्राम, ठीक आहे, पाव किलोचा तुमचा, ठीक आहे, 250 ग्रामचा तुमचा जे हॅमर असते ते उपयोगात आणलं जाते फॉर मार्किंग पर्पज. फॉर व्हॉट? फॉर मार्किंग पर्पज. सिंपल सिंपल क्वेश्चन, सिंपल आन्सर. ठीक आहे. तरी हा क्वेश्चन कॅन्सल करण्यात आला होता आयोगाद्वारे मध्य प्रदेशच्या. का माहिती नाही, याच्यामध्ये त्यांनी आन्सर आय थिंक चुकीचं प्रोव्हाइड केला होता, त्याच्यामुळे हा क्वेश्चनच त्यांनी कॅन्सल करून टाकला. हॅमरवरून खूप सारे क्वेश्चन येतात. हॅमरचे टाईप, हॅमरचं जे पण उपयोग आहे, ऑपरेशन्स वगैरे ते उपयोगात ते जे विचारलं जाते. स्लेज हॅमरवरती क्वेश्चन येते. तर स्लेज हॅमर जे आहे तुमचा हे फोर्जिंगमध्ये उपयोगात आणतो. हे खूप हेवी असते, 2 ते 10 किलोग्रामपर्यंत ह्याचं वजन असतो. ठीक आहे, स्लेज हॅमरचा. तर स्लेज हॅमर तुमच्या निम्मीच्या पुस्तकात दिलेला नाही आहे, पण ह्याच्याबद्दल एक्झाममध्ये क्वेश्चन येतात. तर त्याच्यामुळे MCQ सॉल्व करणं खूप इम्पॉर्टंट असते. तर तुम्हाला मी अजून एक बुक सांगितली होती, YCT पब्लिकेशनची बुक. त्याच्यामध्ये माझा काही प्रॉफिट नाही आहे, मी काही असं कमिशन वगैरे नाही खात आहे त्यांच्याकडून. पण मला असं आहे की तुमचे क्वेश्चन्स खूप जास्त तुम्हाला जमले पाहिजे म्हणून सांगत आहे.
YCT पब्लिकेशनची बुक तुम्ही परचेस करा. कोणती बुक आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही डायरेक्टली Amazonच्या पेजवरती जाऊ शकता आणि ती बुक परचेस करू शकता. त्या बुकमध्ये तुम्हाला भेटून जाईल खूप सारे क्वेश्चन. आय थिंक 7,500 काहीतरी क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर राईट आन्सर काय 250 ग्राम इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 71. फॉर कटिंग थिन ट्युबिंग द मोस्ट सुटेबल पिच ऑफ हॅक्सॉ ब्लेड इज. तर थिन ट्युबिंग कट करण्यासाठी आपण 0.8 mm चा इथे उपयोग करतो. पिच, ठीक आहे, ही पिच आहे. 0.8 mm पिचचा इथे उपयोग केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 72. ॲज पर इंडियन स्टँडर्ड सिस्टीम ऑफ लिमिट्स अँड फिट्स देर आर 18 ग्रेड्स ऑफ फंडामेंटल टॉलरन्सेस. किती आहेत? 18 ग्रेडचे फंडामेंटल टॉलरन्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत. हे जे फंडामेंटल टॉलरन्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत तर त्यांचा ग्रेड काय, कशा प्रकारे, त्याची रेंज दिलेली आहे. तर त्याची रेंज जी दिलेली आहे ती IT0, 1, IT0, IT1 असं IT16. तर हे बघा, हे 1 to 16 हे 16 झाले आणि हे 2, हे IT0 आणि IT01 हे झाले तुमचे 2. तर हे 16 + 2 18 टोटल तुमचे ग्रेड इथे टॉलरन्स, फंडामेंटल टॉलरन्स ग्रेड इथे प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्यांची रेंज जी आहे अशी आहे. IT0, IT01, IT1, IT2 to IT16. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओव्हर हिअर. Next question number 73. In the later drill series, the largest drill size is equal to. तर जी तुमची ड्रिल सिरीज आहे ती 2 प्रकारची असते. ठीक आहे, 2 प्रकारची असते. एक असते तुमची लेटर, एक असते तुमची नंबर. तर तुमच्यामध्ये क्वेश्चन अशा प्रकारे विचारले जाते. लेटरमध्ये A to Z लेटर आहेत, सगळेचे सगळे तर पाठ नाही करणार आणि नंबरमध्ये 1 to 80 आहे. तर तुम्हाला फक्त ह्याचं पहिला आणि लास्टवाला एवढंच लक्षात ठेवायचं, लार्जेस्ट आणि मिनिमम. तर जे तुमचं इथे काय विचारलं, लार्जेस्ट ड्रिल साईज. तर लार्जेस्ट ड्रिल साईज म्हणजे Z. तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती आहे 10.49 mm. ठीक आहे, 10.49 mm. आणि जी स्मॉलेस्ट आहे A साईज ती आहे तुमची 5.944 mm. हे विचारलं जाते, हे लिहून घ्या. ठीक आहे, 10.49 mm आणि 5.944 mm. इंचमध्ये विचारला तर हे तर मेट्रिकमध्ये विचारलंय. इंचमध्ये विचारलं तर 0.234 इंच. ठीक आहे, लेटर Aची साईज आहे आणि लेटर Zची आहे 0.413. लक्षात ठेवावं लागेल. याच्यामध्ये दुसरं काहीच नाही करू शकत तुम्ही, इथे रट्टाच मारावा लागेल तुम्हाला. आणि जर नंबरचं विचारलं की बा नंबरमध्ये सगळ्यात छोटा नंबर जे आहे साईज त्याची साईज किती आहे आणि सगळ्यात मोठा आहे त्याची साईज किती आहे. तर बघा, नंबर 1 जे ड्रिल साईज आहे याची साईज जास्त आहे. हे आहे तुमची 5.791 mm. 5.791 mm. आणि जर 80ची विचारली, नंबर 80 त्याचं साईज जर विचारलं मेट्रिकमध्ये तर ते तुमचं आहे 0.35 mm. ठीक आहे, मी खूप वेळा शिकवले हे, त्यामुळे मला हे पाठ आहे. आता तुम्ही पण जर खूप वेळा वाचलं तर हे तुम्हालाही पाठ होऊन जाईल. ठीक आहे, जर इंचमध्येच विचारलं, हेच नंबर सिरीजमधलं जर तुम्हाला गोष्ट इंचमध्ये विचारली आणि जे की विचारतात पण, तर नंबर 1 ड्रिल साईज जे आहे त्याचा आहे 0.228 इंच. 0.228 इंच. आणि इकडे हे विचारत नाही जास्त करून, पण स्टील लिहून घ्या 0.0135. ठीक आहे, 3535 असंच लक्षात ठेवलं होतं मी याला. तर हे असते इंचमध्ये. तर होपसो तुम्हाला हे समजलं असेल की नंबर जे ड्रिल साईज आहेत ते 2 प्रकारे त्याची विभागणी झाली आहे, एक लेटर आणि एक नंबर. लेटरमध्ये A to Z लेटर आणि नंबरमध्ये 1 to 80. तर नंबर जे आहे ते अशा प्रकारे ह्याची जी आहे साईज प्रोव्हाइड केलेली आहे आणि लेटर जे आहे त्याची अशा प्रकारे साईज प्रोव्हाइड केली आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की नंबरमध्ये जे लेटरमध्ये जे Z वाला आहे हे सगळ्यात मोठा आहे आणि नंबरमध्ये जे नंबर 1 आहे हे सगळ्यात मोठा आहे. लेटरमध्ये A जे आहे सगळ्यात लहान आहे आणि नंबरमध्ये 80 नंबर जे आहे ते सगळ्यात लहान आहे. ठीक आहे,
हे ड्रिल चॅप्टर वाचल्यानंतरच समजणार. जर वाचलं असेल तर तुम्हाला समजत असेल, वाचलं नसेल तर मग हे समजणार नाही. तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. 10.49 mm. Next question number 74. Choose the best device to hold and locate the round bar drilling. तर कोणतं डिव्हाइस, जे वर्कपीस होल्डिंग डिव्हाइस विचारलेलं आहे इथे, राऊंड बार ड्रिल करायचा आहे. ठीक आहे, राऊंड बार ड्रिल करायचा आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही कोणता वर्कपीस उपयोगात आणणार? तर इथे जे आहे, कोणतं वर्कपीस होल्डिंग डिव्हाइस उपयोगात आणणार? तर ॲडजस्टेबल लोकेटर नो, व्ही ब्लॉक येस. तर व्ही ब्लॉक तुम्हाला माहिती आहे, व्ही ब्लॉक 2 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये 2 ग्रेड प्रोव्हाइड केलेले असतात, ग्रेड ए, ग्रेड बी. तर हे व्ही ब्लॉक आहे. तर ह्या व्ही ब्लॉकमध्ये तुम्ही राऊंड जे साईजचे तुमचे वर्कपीसेस आहेत ते विथ द हेल्प ऑफ क्लॅम्प, ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ क्लॅम्प इथे माउंट केलं जातं आणि मग त्याच्यावरती जे आहे तुमची डिफरंट जे आहे प्रोसिजर होत असते. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल कसा ड्रॉ केला आहे मी. ठीक आहे, रफली ड्रॉ करायचं आहे. मला एवढी चांगली ड्रॉइंग जमत नाही याच्यावरती. खडून जमते, पेन्सिलनं जमत नसते मला. पण ही जी स्क्रीन आहे ना, ही आयपॅडची खूपच स्मूथ आहे, त्याच्यामुळे मला नाही जमत. हार्ड बोर्डवरती लिहून सवय आहे मला. ठीक आहे, आता बघा, व्ही ब्लॉक जे आहे ते 2 प्रकारचे असतात, ग्रेड ए, ग्रेड बी. ग्रेड ए जे असते हे हाय क्वालिटी व्ही ब्लॉक असते, ब्लॉक असते. ह्याचं जे लेंथ असते ते 100 mm प्रोव्हाइड केलेलं आहे ओन्ली. आणि ग्रेड बी ह्याच्यामध्ये 300 mm पर्यंत तुम्हाला लेंथ भेटून जाईल. दुसरं हे हाय क्वालिटी स्टीलचं बनलेलं असते. आणि ग्रेड बी जे आहे सॉरी ग्रेड बी जे आहे ते तुमचा क्लोज्ड ग्रेन कास्ट आयर्नचं बनलेलं असते. ठीक आहे, क्लोजली ग्रेन कास्ट आयर्नचं बनलेलं असते. तर हे लक्षात ठेवा, 2 ग्रेड असतात व्ही ब्लॉकचे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 75. द डिस्टन्स अ ड्रिल मूव्स इनटू द वर्क फॉर ईच रिव्हॉल्युशन ऑफ स्पिंडल इज कॉल्ड. तर हे तुमचं जे ड्रिल बीट आहे, ईच रिव्हॉल्युशनमध्ये जितकं वर्कपीसमध्ये जाईल, ठीक आहे, जितकं वर्कपीसमध्ये जाईल ईच रिव्हॉल्युशन ऑफ स्पिंडल, त्याला काय म्हणतो आपण? त्याला आपण म्हणतो फीड ऑफ अ ड्रिल. ठीक आहे, फीड म्हटलं जाते, फीड ऑफ अ ड्रिल. ड्रिल बीटचे कटिंग स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? πd/1000. πd/1000. आणि हे काय आहे? मीटर पर मिनिटमध्ये असते कटिंग स्पीड. ठीक आहे, डी डायमीटर असते mm मध्ये प्रोव्हाइड केलेली, एन हे रिव्हॉल्युशन पर मिनिट, ठीक आहे, ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं असते. तर इथे आन्सर काय आहे तुमचं? फीड. जर तुम्हाला मशीनिंग टाइम काढायचं असेल तर काय असते? L/Fn. L/Fn. एल काय असते? एल असते तुमचं जे लेंथ प्रोव्हाइड केलेली असते, लेंथ ऑफ अप्रोच, लेंथ ऑफ सगळं जे असते तुमची ह्याच्यामध्ये एलमध्ये येऊन जाते. आणि फीड एफ आणि एन रिव्हॉल्युशन पर मिनिट. तर हेही विचारलं जाते, पण मोस्टली कटिंग स्पीडच जास्त विचारलं जाते, कारण तुमच्या सिलेबसमध्ये कटिंग स्पीडचा फॉर्म्युला प्रोव्हाइड केलेला आहे. तर इथे आपले 75 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. काल मी हे डिस्कस केलेलं तुमच्यासोबत पेपर. आणि आता तुम्हाला हे सांगू इच्छिते की आमच्याकडे सगळ्या जितके पण ट्रेड अवेलेबल आहे त्यांची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, जसं की इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट ग्राइंडर, कोपा 2. तुमचे कोणी फ्रेंड असतील कोपाचे तर त्यांना सांगून द्या की आमच्याकडे त्यांची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. RSCची टेस्ट सिरीजचं थोडं काम चालू आहे ॲक्च्युली. आमचं टायपिस्ट जे आहे थोडंसं बिमार आहे आणि मी टायपिंग करत नाही, मला जमत नाही टायपिंग, किंवा मला थोडंसं दुसरं काम करणं आवडते कम्पेअर टू दॅट वर्क ज्याच्यात मी एक्सपर्ट नाही आहे. त्याच्यामुळे मी टायपिंग नाही करू शकत आहे. पण सपोज जर त्यांची तब्येत अजून 2-3 दिवसात चांगली नाहीच झाली तर मग मीच करेल ते काम. अदरवाईज दुसरं कोणाला मी आउटसोर्स करून टाकेन ते काम. ठीक आहे. पण तुम्हाला तुमचं RSCचं पण सेट भेटून जाईल. तर प्रत्येक जे आहे 10 सेट अवेलेबल आहे प्रत्येक टेस्टमध्ये. 10 सेटमध्ये 40 क्वेश्चन म्हणजे 400 क्वेश्चन्स तुम्हाला भेटून जातील. तर मॉक टेस्टमध्ये सगळे क्वेश्चन जे आहेत ते सिलेक्टिव्ह क्वेश्चन आहेत. तर प्लीज ते चांगल्याने सॉल्व्ह करा. ओके. Thank you so much for watching. Please subscribe to my channel, share this video, like this video, and please keep revising. Thank you.